पुणे, पिंपरी चिंचवड, पिंपरी या भागामध्ये विषारू दारू पिऊन साधारण 16 लोकांचा मृत्यू झाला. काही लोक 18 म्हणतात. पुण्यासारख्या शहरात, पिंपरी सारख्या शहरात गेल्या काही काळापासून अवैध धंदे, गुन्हेगारी याचा उद्रेक सुरू आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी रात्री 10 नंतर पुणे बंदचा आदेश काढला, गुन्हेगारी वाढू नये म्हणून. कालचं दारूकांड पाहिल्यावरती मला असं वाटतं की आयुक्तांना आता दिवसा सुद्धा पुणे बंद करावं, कारण हे गुन्हे रात्री घडलेले नाही, ते दिवसा ढवळ्या घडलेले गुन्हे. जर पुण्यामध्ये विषारी दारू मिळते आणि लोक पित आहेत हातभट्टी, याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नेटवर्क आहे. आणि मुख्यमंत्री आता म्हणतायत आमचे की संपूर्ण राज्यातलं दारूचं नेटवर्क आम्ही उद्ध्वस्त करू. म्हणजे गेले 7 वर्ष तुमच्या आशीर्वादाखाली सुरू आहे. मी सरकारमधले अनेक आमदारांची नावं देऊ शकतो ज्यांचं या व्यवसायाला, मटका, दारू, जा नांदेड, हिंगोलीत जाऊन बघा आमदार काय करतायत. ते टिळे लावून फिरतायत. मी दारू आणि मटक्याच्या व्यवसायाला, त्यांचेच व्यवसाय सगळे आहेत, देऊ शकतो. हे मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. तुम्ही दारू विक्रेत्यांना अटक केली आहे, पण त्यांचे जे पोशिंदे आहेत, जे विधिमंडळात बसलेले आहेत, त्यांना हात लावा ना. मुख्यमंत्री काल काय म्हणाले? कोणालाही सोडू नका, कुणालाही सोडू नका. अशी दुर्घटना घडली का त्यांचं एक बोधवाक्य आहे, कुणालाही सोडू नका. खरं म्हणजे त्यांनी आपल्या खुर्चीच्या मागे ते सत्यमेव जयतेच्या खाली लिहायला पाहिजे, कुणालाही सोडू नका. जसं एक संत आहेत गजानन महाराज, मला वाटतं स्वामी समर्थ, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तसे हे सरकार अशा गुंडांच्या आणि अवैध धंदे करणाऱ्यांच्या पाठीशी, आणि ते त्यांना म्हणतायत घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आहे की नाही सीएमला विचारा. आणि मग काय झालं की त्यांचे दुसरं बोधवाक्य सरकारचं असतं, कुणालाही सोडू नका, फक्त पैसे खाणाऱ्यांना सोडा, भ्रष्टाचारांना सोडा. मी काल एक मागणी केली, जे 16 लोक मेलेले आहेत ते हिंदूच आहेत बहुतेक, त्यांना 25-25 लाख रुपये द्या. आणि जे आरोपी आहेत त्यांना सध्या अटक करून त्यांना पॅरलवरती सोडा, राम रहीम प्रमाणे त्यांना वॉशिंग मशीनमध्ये घाला आणि भाजपात सामील करून द्या. त्या महाराष्ट्रात हेच चाललंय सध्या. आम्ही टीका केली का त्यांना मिरच्या घालतात. मिरच्या आम्ही टीका नाही करायची, आम्ही या विषयावर बोलायचं नाही. मग त्यांचे लोक समर्थन करायला येतात की विषारी दारू पिणं कसं समर्थनीय आहे वगैरे सांगायला येतात. या राज्यात दारूबंदी नाही हे मला माहिती आहे, पण जिथे दारूबंदी आहे, वर्धा जिल्हा जो गांधी जिल्हा झाला, तिथे धोम नदीच्या पात्रावर दारूच्या भट्ट्या आहेत. जिथे विनोबांचा आश्रम, गांधींचा आश्रम होता, जो गांधी जिल्हा झाला, आहे की नाही पहा जाऊन एकदा. मुख्यमंत्र्यांनी पाहावं. या राज्याची अवस्था कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अत्यंत गंभीर आहे. सध्या जे काही महाराष्ट्रात घडतंय ते पाहता काय महाराष्ट्रात नीटचे पेपर धागेदोरे जास्त फटका याच्याबद्दल सीएमना पश्चाताप आहे. खुलेआमपणे महाराष्ट्रात घेतलं. नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर या प्रमुख शहरामध्ये अंमली पदार्थांचा जो काय हैदोस चालू आहे, याला कोण जबाबदार आहे? नाशिकमध्ये मोर्चे काढले आम्ही, पुण्यामध्ये मोर्चे काढले आम्ही ड्रग्स विरुद्ध, ठाण्यामध्ये मोर्चे निघाले ड्रग्स विरुद्ध. आणि मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहण्यासाठी वेळ आहे का? मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री हे राज्यात ज्या काय 15-16 विधान परिषद निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या आहेत, संस्थांच्या, त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. लोक विषारी दारू पण पिऊन मरत आहेत, बलात्कार होत आहेत, खून होत आहेत, ड्रग्सने मुलं मरत आहेत, पेपर फुटतायत नीटचे. महाराष्ट्र केंद्र आहे. याचं खरं म्हणजे पश्चाताप त्यांनी करून घेतला पाहिजे या सरकारनं.
मंत्रालयाच्या पायरीवर बसून त्यांनी पश्चाताप केला पाहिजे की महाराष्ट्र हे अशा प्रकारच्या परीक्षांच्या पेपर फुटीचं आणि तरुण पिढीच्या जीवनाचं उद्ध्वस्त करण्यामागचं केंद्र आहे महाराष्ट्र. याबद्दल सरकारला पश्चातापाची एक तरी दिसते का तुम्हाला? मी 10 गोष्टी सांगू शकतो सरकार सध्या कशामध्ये बिझी आहे, पण सरकारची अब्रू जाईल, सरकारचं पूर्ण वस्त्रहरण, कोणते कुठे व्यवहार व्यापार चालू आहेत हे सगळं वाऱ्यावर सोडून हे सांगू शकतो मी. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून त्याच्या संपूर्ण सरकारची पूर्ण बेआबरू होईल आणि ती बेआबरू महाराष्ट्राची असेल. घरगुती पाईपलाईन गॅस मागतोय, ₹2 सीएनजी वाढतोय, आठवड्यात 2 आठवड्याची दुसरी दरवाढ आहे, सातत्याने दरवाढ होते. त्याच्यावरती एक उपचार मी सांगितले ना मागे सुद्धा. नमो नमो म्हणायचं, ध्यानाला बसायचं, डोळे उघडलं श्रीराम जय श्रीराम म्हणायचं, भाव खाली येते. संघाचे जे सुनील आंबेकर आहेत ते म्हणतात की संघ जर मजबूत असला तर देशाची फाळणी झाली नसती. आता संघ मजबूत आहे, आता संघ मजबूत आहे. मग पाकव्याप्त काश्मीर ज्याला आम्ही सातत्यानं पाहतो की ही आमची भूमी आहे ती आमच्याकडे आली पाहिजे. मग संघ आता मजबूत आहे ना आणि सरकार त्यांचं मजबूत आहे. मग संघानं विचारायला पाहिजे नरेंद्र मोदींना की ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला तुम्ही कराची लाहोरपर्यंत ज्या फौजा नेऊन पाकिस्तानवर आणि पाकव्याप्त काश्मीरवर आमचा झेंडा फडकवणार होता त्याचं काय झालं ते बोलायला सोपं असतं. तेव्हा आम्ही मजबूत असतो तर. आज मजबूत आहात ना, मग आज मजबूत कशा करता? आज देशाची जी अवहेलना सुरू आहे, लोकशाही न्याय व्यवस्था सामाजिक घसरण, त्याच्यावर मग आमचा संघ काय करतो आहे? 15 जागांवर सहमती झालेली आहे. मुलांसाठी लॉबिंग करतात. एक महाविकास आघाडीचा विषय आहे. 17 पैकी 15 जागांवर सहमती आहे. 2 जागा नाशिक आणि नांदेड आहेत शिल्लक. तर काय म्हणजे शिवसेना युपीटीचा नाशिकवर दावा आहे, नांदेडवर दावा आहे? नांदेड, हिंगोली, परभणी हा जो मतदारसंघ आहे त्याच्यावरती आमचा दावा नक्की आहे. हिंगोली परभणी वेगळे नांदेड नांदेडला सुद्धा काल आमचे लोक चर्चेमध्ये होते. हर्षवर्धन सतपालजी होते, सुप्रियाताई असतील तिथे असं मला वाटतंय. त्याच्यावरती आमचा नांदेडवरचा अधिकार जो आहे तो आम्ही त्यांना स्पष्ट करून सांगितलेला आहे. नाशिकमध्ये सुद्धा आमच्या लोकांची लढण्याची इच्छा आहे. कोणती निवडणूक बिनविरोध होऊ नये ही भूमिका आता अलीकडे आमची ठरली 2 दिवसामध्ये. आता तर निर्णय घ्यावे लागतील. म्हणजे नाशिक आणि नांदेड या दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हव्या. मी असं म्हणतो की महाविकास आघाडी त्यावर चर्चा होते. कोणाचीही अशी एवढी ताकद नाही आहे की तो स्वबळावर लढून जिंकू शकेल, हे सत्य आधी स्वीकारलं पाहिजे. तरीही बिनविरोध जागा निवडणुका होऊ द्यायच्या नाही हा महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय आहे. कनिष्ठ नेते आहेत पार्थ पवार आणि ते वरिष्ठ नेत्यांना आदेश देत आहेत. हे बघा, हा त्यांचा नाराजी आहे की नाराजी कशी आहे? कनिष्ठ नेते त्या दिवशी हा पक्ष बाजूला आणला शरद पवार साहेबांच्या पक्षापासून. ते खुश असायला पाहिजे, सदैव आनंदी असायला पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाची गुलाब आम्हाला रोज दिसावेत अशी आमची अपेक्षा आहे. मग ते छगनराव भुजबळ असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, त्यांचा पक्ष म्हणजे आनंदाचा एक देश आहे. भुजबळांना राज्यसभेची वेध लागली मला माहिती. आता कसे काय, आता आधी त्यांना अजित पवारकडे जायचे वेध लागले, तिथे गेले, मग ते मंत्री झाले. आता राजकारणाने वेध लागत असतात. आता जे वेध लागलेले आहेत त्या वेधाचं त्यांचे जे नेते आहेत, ज्येष्ठ नेते त्यांच्या पक्षाचे, पार्थ पवार बरं का, जे निर्णय घेतात ते भुजबळांच्या वेधाचं काय करतायत ते आम्हाला सुद्धा एक उत्सुकता आहेच ना. मला माहित नाही. महायुतीचे नेते त्यांच्या मुलांसाठी अजित पवारनाच भाजपा चालवत होतं, ते इतरांचं काय घेऊन बसला तुम्ही? रावसाहेब, महायुतीचे नेते त्यांच्या मुलांसाठी लॉबिंग करताना दिसत आहेत. गुलाबराव पाटील असतील, किशोर पाटील असतील, आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप करणारे लोक आहेत, एवढंच सांगतो. हे लोक जे आहेत मुंडे गटाचे, हे आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप करतात.
लाज वाटली पाहिजे ना बोले. पूना में जहरीली शराब पीने से 18 लोग मर गए हैं। मुख्यमंत्री ने भी कल बयान दिया। मुख्यमंत्री का बयान से क्या होता है? मुख्यमंत्री सिर्फ बयान नहीं देते. महाराष्ट्र नीट पेपर लीक का सबसे बड़ा सेंटर है. सीएम ने बयान दिया. हाँ, कल 18 लोग मौत के घाट उतारे गए जहरीली शराब पीने से. पुणे जैसे शहर में जहरीली शराब ड्रग्स बिका जाता है, जो एक देश का एजुकेशनल हब, महाराष्ट्र की कल्चरल कैपिटल है, सांस्कृतिक राजधानी. वहाँ खुलेआम देशी दारू जिसे आप जहरीली शराब बोलते बिक जाती है, लोग मरते हैं. और सीएम साहब हमारे बोलते हैं कि किसी को मत छोड़ो. इसका मतलब अब तक आपने छोड़ा है. अगर लोग नहीं मरते तो ये छूट आपको, क्योंकि आपके कार्यकर्ता है. जहरीली शराब बेचने वाले गुनाह के सब गुंडे, बदमाश, गैंगस्टर, ये भारतीय जनता पार्टी के समर्थक और कार्यकर्ता हैं. और उनके जो आका है वो महायुति के विधायक है, कोई एमपी है, और महाराष्ट्र के विधानसभा में आपके साथ बैठे तो आप क्या करें? किसको मत छोड़ो, पकड़ो उनको. विधायक के समर्थन के या सपोर्ट के बिना इस प्रकार से कांड किसी भी क्षेत्र में नहीं हो सकते. पुलिस 2 नंबर पे आती है. सबसे पहले वहां के राजनेता जो आपके पार्टी में. तो सुप्रीम कोर्ट ने नीट पेपर को लेकर कहा है कि इसमें